आजच्या या नगर परिषदेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ खरं तर आत्ता मालेगावची सभा लाईव्ह जर बघितलं तर गिरीश भाऊंचं भाषण तिथं आत्ता संपतंय. मी भाषण केलं आणि डायरेक्ट इथं आलो, तिथेही उशीर झाला आणि त्याच्यामुळे गिरीश भाऊ म्हटले की आता तू पोहोच, मी तू संपल्यानंतर मी पोहोचेल. मला वाटतं की आता किती उशीर होईल ते वाटत नाही की ते आता येऊन भाषण करतील. उद्या किंवा परवा ते पुन्हा म्हटले की मी येऊन त्याच्यावर बोलतो. आजच्या या सभेच्या निमित्तानं उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय अण्णासाहेब एमकेजी पाटील, आदरणीय घोडे सर, वैशालीताई, निकम सर, प्रदीप दादा, संजू तात्या, रवी आबा, प्रशांत बाप्पू, शैलेंद्र पाटील सर, दिनेश माळी, मोनाताई, अलकाताई, सर्वच आता नाव बराच वेळ झाला आहे. सर्व उमेदवार उपस्थित, सर्व माता बंधू भगिनींनो, मला एक दोन लोकांचे फोन आलेत. मी गाडीत होतो प्रवासात, कोणी काही म्हटलं, कोणी काही सांगत होतं. मी म्हटलं चांगलं आहे. बघा, तुम्ही सगळी लोक 25-30 वर्षापासून राजकारण जवळून पाहताय. काही लोकांना तर राजकारणाचा वेट आला की बाबा तेच ऐकतोय आम्ही. मागच्या नगरपालिकेचे ते कागद आणा बरं का, जर असतील तर ते सागर, ते याचे मागचे जाहीरनामे वगैरे त्यांचे. वर्षानुवर्षापासून या शहराचं राजकारण तुम्ही बघताय. तेच आरोप प्रत्यारोप, आपण सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहे. आणि जेवढ्या सभा झाला, काहींनी ऐकल्या नसेल तर चांगलं ऐका. चाळीसगाव आणि विकासावर कोणीही एक शब्द बोलायला तयार नाहीये. मी या शहराची मी कायम म्हटलं की या शहराची जबाबदारी कोणी घेतं का. आज किशोरप्पा म्हटले म्हणे की मी या शहराची जबाबदारी घेतो. अरे बाबा, तुझं धुतलं जात नाही तिकडे, तू बघ जरा तिकडे काय चाललं, नाही तर कुठे जबाबदारी घेतो. ते वाड्याचे लोक माझ्याकडे आले, आप्पा काय गप्पा मारता तुम्ही. ते वाड्याचे लोक आलेत, ती लोक मला म्हटली की आम्हाला चाळीसगाव तालुक्यात घ्या, तुमचे लोक आहे ती वैतागली, ते चाळीसगावमध्ये यायचं म्हणताय आणि तुम्ही चालले इथली जबाबदारी घ्यायला. अरे पहिले तुमचं पुरं पार पाडा, तुमचंच पुरं होत नाही, तुम्ही कुठे इथं घालताय लक्ष. आणि सगळ्या एकंदरीत मला म्हटलं की मला एक जण मित्राचा फोन आला, तू काही टेन्शन घेऊ नको, काही वाईट नको वाटून घेऊ. म्हटलं मला कसलं वाईट वाटेल, हे राजकारण आहे. आणि राजकारणात ज्याच्यावर आरोप होतात समजायचं त्याची प्रगती होते, तो योग्य दिशेने चाललाय. अरे कोणीही आंब्याच्या झाडालाच दगड मारतं, बोरी बाबरीच्या झाडाला कोणी दगड मारतं का. आणि आंब्याच्या झाडाला जेवढे फळं लागतात तेवढा तो खाली वागतो, विनम्रता त्याच्यात येते. ते गुण मी शिकलो आहे. माझ्यावर कोणी आरोप केले, प्रत्यारोप केले, मी क्षणभरही विचलित होणार नाही, थोडंही मनात मला भीती वाटणार नाही आणि बिलकुलही घाबरणार नाही. तुमच्यासारखी माय बाप जनता माझ्या पाठी लागल्यावर असल्या लुंग्या सुंग्यांना मी कसला घाबरतो. प्रश्न असा आहे, मी दरवेळेस सांगतो की नगरपालिकेची निवडणूक आहे, तुम्ही त्यावर बोलत नाही आणि राजकीय भाष्य करता. अरे जनता पाहते, काही लोक बोलत नसतील, काही लोक मांडत नसतील, पण जनतेला सगळं कळतंय. तुम्ही आरोप कुठे करताय, महाराणा प्रताप चौकात. अरे ज्या चौकात 2 गाड्या जायच्या नाही, आज तेवढं प्रशस्त केला म्हणून ती जागा मिळाली. दुसरी जागेची परवानगी कुठे घेतली, संगम सेतूला. काय परिस्थिती आहे तुम्ही बघा तिथं. टोनू मामा काय आहे परिस्थिती आज, काय परिस्थिती आहे. अरे आम्ही विकासाचं राजकारण करतो. मी 100 वेळेस बोललो, अरे तुम्ही विकासावर बोला. आप्पा उद्या येत असाल तर परत या, समोरासमोरच बसून जाऊन होऊ द्या, कशाला काहीतरी बोलायचं.
आणि 5-10 हजार लोकांना येऊ द्या आणि जोडे चपले आणू द्या. जे खरं असेल ते तर जोडे तुम्ही खा, नाही तर जोडे तरी मी खातो. तुमच्याही तालुक्यात मी येतो. नाही तुम्हाला लोकांनी जोड्याने बदललं तर राहिलं काय रे? काय बोलता आणि काय करता तुम्ही? अरे तुमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, घ्या जबाबदारी. तुम्ही कृषी मंत्र्यांना भेटलेत, म्हटले की तुमच्या लोकांना अनुदान हे 18,500 रुपयाप्रमाणे मिळालं नाही. अनुदान हे तुम्हाला जिरायतचं मिळालं. मी स्वागत करेल. तुमच्या लोकांना तुम्ही अनुदान मिळवून दाखवा, मग मी म्हणेल की नाही आप्पा काहीतरी काम करतोय. असं बोलून टिऱ्या टपाऱ्या मारून राजकारण होत नसतं. एकूण एक माणसाला 83,000 लोकांना 40 गावच्या शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याचं काम या दुष्काळात केलं. फक्त एकच पाऊस आला. आमचा तर दुष्काळ किती होता आणि किती नाही तुम्हालाही माहिती आहे. आले की नाही आले पैसे? मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं 1 रुपया त्या पाचोऱ्यात मिळाला नाही. या मतदारसंघात करोडो रुपयाचे पैसे आपण आणले. अरे काम करणाऱ्या माणसाला कोणी थांबू शकत नाही. मला अनेक लोक विचारतात तुमचं काय झालं? म्हटलं माझं आणि त्यांचं काही बांधावरचा वाद नव्हता. ते म्हटले की आता युती होणार नाही. मला पक्षाने सांगितलं की तू मावळा आहे, तुला तिथं लक्ष घालावं लागेल. पक्षाने नेतृत्वाने काम दिलंय आणि मी पक्षासाठी इमाने इतबार तिथं काम करायला जातोय. ज्या अर्थी माझ्या सारख्या सर्वसामान्य मुलाला ज्या पक्षाने आमदारकी दिली, दुसऱ्यांदा आमदारकी दिली, त्या पक्षासाठी पाचोऱ्यालाच काय मला जर सांगितलं की हिमालयात जाऊन काम कर, पक्षाचं काम तिथं जाऊन देखील करायची माझी तयारी आहे. पाचोऱ्यात गेले, भूमिका मांडली, यांना मिरच्या लागल्यात. यांना म्हटलं तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा. काही लोक म्हणायचे ताई, पण मी म्हटलं जाऊ द्या मित्र आहे काय बोलायचं. पण मला आता खरं पटायला लागलं. बघा मी पक्षाचं इकडे काम करतोय, त्यांनी पक्षाचे उमेदवार उभे केले. महाराष्ट्रातला पहिला दळभद्री आमदार असेल की स्वतःच्या शहराचा अध्यक्ष उभा केला आणि त्याच्याच विरुद्ध त्याच्याच वार्डामध्ये दुसऱ्याची उबाटाच्या लोकांचं आणि दुसऱ्या आघाडीच्या राष्ट्रवादीच्या लोकांची सभा घेण्याची वेळ त्या दुर्दैवी आमदाराला आली. अरे आनंद वाटला असता, तुझ्या पक्षातल्या लोकांना पाठिंबा दिला असता, त्यांना निवडून आणलं असतं. त्याही लोकांचा तुम्ही घात केला. या लोकांना मी डोळेजवळ झालोय. तो एक थोडा 36 पाटील काहीतरी आला, तो पारोड्याचा, घरी त्याचं बायको बी नीट ऐकत नाही अशी त्याची ऐकलंय मी. जर डोळे ओटारले तर खाली गुपचूप पाहतो असा. आणि तो इथं ज्ञान पाजायला आला आणि सांगायला लागला. मी म्हणलं की तुमच्या सुनेला एकदा निवडून दाखवा. तिथं काय परिस्थिती जरा बघा. अरे लोक यांना नाकारतात आणि हे माझ्यावर आरोप करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांनी उभा केला आणि त्यांच्या विरुद्ध प्रचार करायला आले. अरे हे काय मला तत्व शिकवतील? यांनी मला तत्व शिकवू नये. मुळात प्रश्न असा आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, यांना खरा त्रास होतोय. अरे हा 35शीतला पोरगा आला. आज तुम्ही कुठल्याही तालुक्यात जा, याच नाही मालेगावला गेलो आता गिरीश भाऊ आम्ही, तुम्ही बघा लोकांनी काय स्वागत केलं. म्हटले की नाही आम्ही मंगेश दादा सोबत इथं काम करू. अरे कुठल्याही तालुक्यात जा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, या आमदाराने 40 गावच्या करांचं मान उंचावेल असं काम केलं म्हणून लोक त्याचं कौतुक करतात. यांना त्रागा होतो. ताई तुम्ही म्हटले ते हॅट्रिक झाली, आमचं काहीच दुकान लागत नाही, पक्षाने मंत्रीपद दिलं नाही. माझ्याकडे काही नसताना एक साधा आमदार या मतदारसंघाचा विकास करतोय, लोकांच्या सुखादुःखात जातोय, गावं बदलवतोय, वार्ड बदलवतोय. आज तुम्ही सगळेजण पाहताय. अरे बाबा हो, ही सगळी लोक माझ्या विरुद्ध टाळकीच्या टाळकी जमा झाली. तुम्ही किती बी आघाडी करा, किती बी एकत्र करा, अरे ही मायबाप जनता सुज्ञ आहे. यांच्या उद्यांचा पिढ्यांचा यांना विचार करायचा आहे. उन्मेष पाटील बोलला. अरे मी त्याला म्हटलं बाबा तू 10 वर्ष आमदार खासदार होता की नाही? एखादं काम चांगलं केलं का? तू काय पोपटासारखं बोलतो? म्हणे तो पूल मी होऊ दिला नाही. अरे बाबा तू आत्ता मागच्या वर्षापर्यंत तर खासदार होता 1-1.5 वर्षापर्यंत,
पर्यटनचं काम, तू तर इंजिनियर होता, तू तो स्वतःला हुशार समजतो, तो गोदड्या पूल पुरा केला नाही, त्याच्या बाजूलाच तुला तो संगम सेतूला यावं लागलं. तुला काय मी नाही म्हटलं का म्हणे आमदारने केलं नाही. अरे तू पण सत्तेत होता, केंद्रात होता, तुझा खासदार निधी होता 5-5 कोटीचा, तुझ्या जर लक्षात आलं तर ते त्याच्यातनं केलं असतं. ही न करणाऱ्यांची कारण आहे. ही म्हणतात त्या बगीच्यामध्ये काहीतरी झालं, काहीतरी चुकीची बिलं तयार केली. कधी येता बसा सांगा. ते शासनाचे पैसे काढणं काय तुम्ही सोपं समजता का? जेलमध्ये जावं लागतं. तुम्ही तक्रारी करा, मी चौकशी समिती लावतो, होऊन जाऊ द्या चौकशी. त्याचं कारण असं आहे, त्या बगीच्यामध्ये 4 कोटीचा त्यांनी काहीतरी पूल बांधला म्हणे, 4 का 5. तिथे एक माणूस गेला नाही. 10 कोटीचा बगीचा केला. मुळात त्याचं GST जाऊन काहीतरी 7-7.5 कोटीच खर्च झालेत. तिथं लोक जातात, लहान लहान पोरं चर्चा करतात, माय माऊली तुम्ही गेले का बगीच्यात, ताई बरं वाटतं की नाही, काहीतरी चांगलं झालं ना. म्हणजे 60 लाखात झाला असता, 70 लाखात केला होता. अरे यांची रात्रीची उतरत नाही म्हणून असं बोलायला लागलेत. जरा कमी मारा बाबा हो, 3 तारखेनंतर जास्त लागेलच 2 पॅक तुम्हाला. मला वाटलं आप्पाबीचे 2 पॅक जास्त वाढलेत आता. अरे जरा कम बाबा. म्हणे तो विठ्ठलाचा भक्त आहे का? कोणाला शंका आहे का माझ्या भक्तीवर? अरे माझा बाप, माझा आजी आजोबा, माझं खानदान म्हणे तो नॉनव्हेज खातो. अरे बाबा तू काय बोलतो? इलेक्शन काय चाललंय? माझे कर्म काय तुला माहिती नाही. अरे माझ्या पुण्याचा साठा एवढा मोठा आहे, माझ्या 3 पिढ्यांमध्ये कोणी विचार केला नसता. त्या पांडुरंगाची कृपा आज या तालुक्याची सेवा करायला लागते. आणि कर्म बघ, मी कधी माझ्या स्वप्नात विचार केला नव्हता की माझ्या बायकोला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल. नशिबाचा फेरा असा, तू सगळ्यांना गोल गोल फिरवायला गेला. याला काही सांग, त्याला काही सांग, याला काही काप, त्याला काही काप. बायकोला तुला करायचं होतं, तुझं काही झालं नाही. तुझे गेले दुकान बंद पडून, तिच्या नशिबाने तिलाही भेटलं. मी करू काय? आणि तुम्ही पाहता ती तिथे फिरत राहते, करत राहते. आता झालं असं की यांचं काही बोलता येईना आणि कोणाला काही सांगता येईना. अरे कर्म करायचे असतात. पाप पुण्याचा हा जो संचित आहे, त्या कर्माच्या माध्यमातून या जनतेच्या आशीर्वादातून जे मिळालं आहे ते मी उपभोगतो आहे. कामांवर बोलत नाही. ते सगळे आता परेशान झाली. त्या बगीच्यात लोक गेली की सगळे सेल्फी काढतात, मंगेश दादाचं नाव काढता. रस्त्यावरच्या 5 वर्षाच्या पोराला विचारा, भाई ए दादा, ए भाऊ तुझं नाव काय? नाव काय तुझं? हा श्री. मी कोण आहे? हे पा मी काय करतो? मी काय करतो रे भाऊ? अरे रस्त्यावरच्या कुठल्याही पोरांना विचारा. अरे काम करतो, लोक चित्र पाहतात. त्याला काय मी सांगितलं का? मी सांगितलं? तुम्ही कोण्या माणसाला विचारा. अरे तुम्ही काम केलं असतं, लोकांनी तुम्हाला डोक्यावर धरलं असतं, तुमच्या संकल्पना लागल्या असत्या. त्या अर्धी संकल्पना अर्ध्याच राहिल्यात. मी संकल्पना का लावू शकलो? विकासाच्या कल्पना मी अंमलात आणल्यात म्हणून आज त्या संकल्पनांचे चित्र हे 40 गावकर पाहत आहेत. तुम्हाला माहिती आहे त्या देशमुख परिवारांविषयी काय काय बोलले ते? म्हणजे देशमुख राजपूत लोकांची स्मशानभूमी एक आहे. हे देशमुख राजपूत लोक मराठा लोकांना त्रास देतात. काय 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 बोलले तुम्हाला माहिती आहे? जातीचं विष त्यांनी पेरलं आणि आप्पांनी ती आता सुरुवात केली. अरे जातीचं विष पेरून तुम्ही काय काय ह्या तालुक्यात राजकारण केलं, पण काही झालं नाही. आता तुम्ही पहा, ते मागचे आरोप तुम्ही जरा वाचा, काय काय बोलले ते तपासा. त्या प्रदीप दादांवर काही बोललेत, स्वर्गीय राजू दादांवर काही बोलले, अनिल दादांवर काय काय बोलले, ते सर्व आरोपांचं तुम्ही जरा एकदा मागचं बघा. नसेल तर उद्या 12 वाजता आम्ही टाकतो. जे काय बोलले जरा लाज वाटेल तुम्हाला. आणि आता म्हणता की ते खूप चांगले माणसं, त्यांना न्याय द्यायची आहे. आणि मला आता कळालं, जेव्हा तू घरी बसला तेव्हा तुला कळालं. अरे विकासावर बोलायला यांना संधीच नाही. यांच्या स्वतःची गावाची ग्रामपंचायत आम्ही बांधले, यांच्या गावची स्मशानभूमी अर्धवट राहिले, गावातले रस्ते करू शकले नाही, सभागृह पूर्ण होऊ शकलं नाही, गावात लाईट लावू शकले नाही. हे बघा यांचे सगळे पुरावे आहेत. यांनी एकूण एक गोष्ट काय काय सांगितली. मी तुम्हाला सांगतो,
हे म्हणायचे माझ्या आमदारांच्या आजोबाचा पुतळा सिग्नल पॉइंटला बसू शकतो. मग 45 वर्ष एक हाती नगरपालिकेत सत्ता, 15 वर्ष केंद्रात राज्यात सत्ता, 5 वर्ष आमदारकी भोगून सुद्धा हे असे आरोप हे समोरच्यावर करायचे. आणि आता आम्ही काम करतोय म्हटलं तो बगीचा चुकीचा आहे, तो संगम सेतू चुकीचा झाला. हे बोकला गए हे बोकला गए हे. यांना काहीच समजत नाहीये. यांना पहिले असं वाटलं काही लोकांची भारतीय जनता पार्टीची तिकीट का कापली गेली, काही लोक म्हटले काही म्हटले. काही झालं तर ते वेगळेच चर्चा करतात. साहेब तुमचं तिकीट कोणी कापलं? नगरपालिकेचं त्यांनी. सुरेश भाऊंचं तिकीट कोणी कापलं? त्यांनी. राजू अण्णाचं गटनेतापद कोणी काढलं? तुमचं कोणी कापलं तिकीट? त्यांनी. राजू भाऊ तुमचं कोणी कापलं? त्यांनी. अरे बाबा तू ज्या लोकांना घरी बसवलं, मी तर काहीच केलं नाही, तूच बोलतोय. आणि आता वेगवेगळे चित्र निर्माण करतोय. म्हटलं की आता त्या लोकांचं मी काही केलं नाही, तूच केलं होतं. त्यांना असं वाटलं की नगरपालिकेचे जे उमेदवार दिले आहेत हे उमेदवार जर बघितले, तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो. आज तुम्ही सर्व वार्डातनं लोक आली आहेत. प्रश्न असा आहे, अजय शिरुडे जर विचारलं किंवा हर्षल चौधरी जर विचारलं, इकडच्या लोकांना ते नाव माहिती नाहीये कदाचित, पण त्या वार्डात जर गेलं, त्या वार्डातले ते लोकप्रिय उमेदवार आहेत. प्रत्येक माणसं जी आहेत त्या त्या वार्डातली लोकप्रिय उमेदवार आहेत. तरुण चेहरे आहेत, लोकांना चालणारी चेहरे आहेत, सुख दुःखात राहणारी चेहरे आहेत. आणि त्यांच्या आता गणित लक्षात आलं आपलं काही आता दुकान लागत नाही. मग आता करायचं काय? ते वेगवेगळ्या क्लुप्त्या करतायत, वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगताय. मी तुम्हाला एकच सांगेल, 3 तारखेला त्यांना मी आज जाहीर आवाहन करतो. आता यात तुम्ही काय बोलायचं बोला, सांगा. या गावाचा विकास, या गावाचा बदल, या गावाचं भविष्य कशात आहे ह्या 40 गावकऱ्यांना माहिती आहे. मला शिव्या देऊन किंवा तुम्हाला शिव्या देऊन कल्याण होणार नाही. उन्मेष पाटलांची ही स्ट्रॅटेजी राहिली. आणि आता हम तो डुबेंगे सनम लेकिन समोरच्यालाही घेऊन डुबेंगे सनम असं राहिलंय त्यांचं. ते तर डुबणारच आहे, परंतु या सर्वच्या सर्व 36 उमेदवारांना ते घेऊन डुबायची परिस्थिती त्यांच्यामुळे निर्माण झाली आहे. म्हटलं त्यांना सहानुभूती आहे. अप्पा काय भारी म्हटले तुम्ही. ताई तात्या गेले तेव्हा त्या तात्याच्या लेकीसाठी सहानुभूती नाही आली. अप्पा आज जाहीरपणे सांगतो, जर तुझ्या मनात खरंच असेल भाऊ, आणि खरंच जर जे बोलला ते करायची हिम्मत असेल तर सांग. उद्या आप्पांच्या मुलीला आमदार करायची तुला जर सहानुभूती मनात असेल, उद्या प्रतिभा चव्हाणचा जाहीर पाठिंबा आम्ही पद्मजा ताईला देतो. तू काय सांगतो आम्हाला? कर त्या ताईला आमच्या आमदार तिथं. उद्या सकाळी सांग की मी सगळ्यांत आपण सभा घेऊ, संध्याकाळच्या आत आम्ही प्रतिभा चव्हाणचा पाठिंबा पद्मजा ताईंना द्यायला तयार आहेत. फक्त आमच्या या बहिणीला आमदार कर. अरे सख्या बहिणीला न्याय दिला नाही आणि या बहिणीला न्याय द्यायला चाललाय. त्या बहिणीला न्याय देण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिला होता. मी बोलणार नव्हतो, पण तरी मी त्यांना निरोप पाठवले होते. माझ्याकडे 2 AB फॉर्म होते. हा माणूस इथं बसला होता की तू त्यांच्या समोर लढू नको मामा, तू खाली लढ, कायमचे संबंध खराब होतील. मला टोनू मामा म्हटला की दादा माझं तुझं म्हणणं खरं आहे, पण माझ्याही बापाची काही पुण्याई आहे. माझ्याही बापांनी जनसेवा केली आहे, माझ्याही बापाने लोकसेवा केली आहे, आणि मी महेंद्र दादांचं रक्त आहे, मलाही तो अधिकार आहे. म्हणून मी 4दा बोललो की मामा तू खाली फॉर्म भर, समोरासमोर येऊ नको. मी त्या समाजाच्या सगळ्या तरुणांची सभा सांगितलं, त्या तरुणांना विचारा की ह्या माणसाचं नुकसान करू नका. तुम्ही जर साथ द्यायची, जर त्याला साक्ष देत असाल तर तुम्ही त्याला पूर्ण साथ देण्याची भूमिका घेत असाल तरच ती भूमिका घ्या. मी कधी कोणामध्ये वाद लावत नाही, ही माझी कायमची भूमिका असते. ते म्हणतात की आता आम्हाला या पद्मजा ताईंच्या मागे राहायचंय. अरे त्या बिचारीचं काय तुम्ही राजकारणाचं हे करताय? हे तुमच्या काही 5-7 लोकांचं राजकीय अस्तित्व संपत होतं म्हणून तुम्ही त्यांना पुढे केलं. अरे आम्ही तयार होतो, आम्ही त्यांना प्रस्तावही दिला होता.
परंतु ह्या लोकांनी ते जुळू द्यायचं नाही म्हणून ते ठरवलं आणि म्हणून आज ते नुकसान केलं. आप्पा तुम्ही इथं आलात तर या, आमचं काही म्हणणं नाहीये, तुम्हाला शुभेच्छा. पण पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीने जातीपातीचं राजकारण करताय, फक्त हे सोडून तुम्ही काही करा. आम्ही राजपूत समाजावर कधी अन्यायाची भूमिका घेतली नाही. 4 ते 5 लोक आमचे उमेदवार आहेत. मार्केट कमिटीला आमचा शैलू दादा 2 मतांनी पराभव होताना दिसत होता. आम्ही रिकाउंटिंग केलं. वाकडीची आमची माझ्या नात्यातली महिला आहे, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमचे नातेवाईक आहेत, ते राजपूत समाजाचे आहेत. प्रशांत बापू साक्षीदार आहे आणि मी प्रमोद बापूला समोर सांगितलं. आज स्वर्गीय सदानंद भाऊ त्यावेळेस तिथं होते आणि सदानंद भाऊ म्हटले की मला असा असा निरोप आलाय. मी म्हटलं माझ्यासोबत जी लोक आहेत ती माझी रक्त नात्याची आहेत. असं जातीपातीचं राजकारण कधीही टिकत नाही. प्रमोद बापूला विचारून घ्या. त्या रिकाउंटिंगच्या वेळेस मी सांगितलं, बापू जी माझी सोबतची माणसं आहेत असली गद्दारी मी कधीच करू शकत नाही. ह्याच माणसांना मला न्याय द्यावा लागेल. आलेत ना काही लोकांना फोन, पप्पू दादा नात्यात होत्यात. मलाही तिकडचे काही लोकांचे फोन आले, म्हणे दादा तुम्हाला तिकडे त्रास होतोय, आम्ही समाजाची बैठक घेऊ का? म्हटलं समाजाची बैठक घेऊन राजकारण करू नका. त्यांना चुकलं चुकू द्या, आपण ती चूक करायची नाही. या समाजातल्या सर्व बाला बलुत्या 18 पगड जातींना माहिती आहे मंगेश चव्हाण काय करतो आणि काय नाही करत. अरे जातीचा मुसलमान आला तरी त्याला सोबत घेऊन काम करतो. साळी तेळी कोरी मारी वडारी टकारी पिंजारी कोणीही येऊ द्या. इथं राजभाऊ बसले, सगळे समाजाचे लोक बसली आहे. माझ्या डोक्यात कधी जातीपातीचं राजकारण या तालुक्यात भिनलं नाही आणि भविष्यातही भिनलं नाही. सगळ्यांना सोबत घेऊन या शहराचा बदल आपल्याला करायचा आहे. मला विकासाचं राजकारण करायचं आहे. अहिल्यादेवींचा पुतळा तुम्ही पहा, कित्येक वर्ष इथं होता. अरे आज तुम्ही ज्या ठिकाणी सकाळी फोटो काढायला गेले, महात्मा फुलेजींची आज जयंती होती, त्या जयंतीच्या ठिकाणी देखील तुम्हाला तिथंच जावं लागलं. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गावात जिकडे जाल तिकडे जाल, मला बरेच लोक म्हणता की तुम्ही यांना काहीतरी सजा दिली पाहिजे, यांना काहीतरी अद्दल घडवली पाहिजे. मी त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवायचं ठरवलंय. अण्णासाहेब तुम्ही कसं करायचे, कसं करायचे? एका रात्रीत काय औषध द्यायचे काही कळायचं नाही, पण एका रात्रीत गुण लागायचा. आणि मी ठरवलं की यांना एकदा अद्दल घडवायची. ती अद्दल काय, हे तीळ पापळा सारखे तळतळाट तळफळतील. जिथं जातील तिथं विकास कामांच्या माध्यमातून कुठल्याही महापुरुषाची जयंती आली त्यांना मंगेश चव्हाणचं केलेलं काम दिसेल, त्यांच्यासाठी ती मोठी अद्दल असेल. अरे मी काही करू शकलो नाही, हा ज्या इथं आले तर त्यांना मी दिसेल, महात्मा फुलेंकडे मी दिसेल, महाराणा प्रताप चौकात मी दिसेल, संगम सेतूत मी दिसेल. त्यांच्या घरी कोणी पाहुणे आले, ते बगीच्यात गेले, ते म्हणतील की आम्ही मंगेश दादाने बनवल्या बगीच्यात गेलो. रस्त्याने गाडी कधी फास्ट आली, ते म्हटतील त्यांच्या घरी जर 4 नातेवाईक आले, ते काय सांगतील, अहो रस्ते लई छान झाले, तुमच्या आमदाराने रस्ते केल्यामुळे तुमच्या घरी लवकर पोहोचलो. इथं काही व्यवस्था आहे का? स्विमिंग टँक मध्ये पोहायला गेले, मंगेश दादाने स्विमिंग टँक बनवला. अशी त्यांची अद्दल घडवायची आहे. फिरायला काही जागा आहे का? आता मी बोटिंग चालू करतोय, माहिती तुम्हाला कोणाला? त्यांचं कधी बोर झालं तर बोटिंग मध्ये फिरायला त्यांनाही जाता येईल, जरा फिरून येता येईल. अरे विरोधकांना जर अद्दल घडवायची आहे, जन्माची अद्दल घडवायची असेल तर विकासाच्या माध्यमातून त्यांना मी अद्दल घडवणार आहे. असं कटशाटचं राजकारण मी त्यांना करणार नाहीये. ते माझं विकासाचं आव्हान आजही स्वीकारत नाहीये. म्हणे आम्ही जबाबदारी घेऊ, सांगा कशी घेणार आणि तुम्ही काय करणार? अहो आप्पा, तुमचं आरटीओ कार्यालय तुम्हाला माहिती आहे, झोपेत होतात तुम्ही. तुमच्याच खात्याचे मंत्री. 40 गाव मंजूर झालं, तुम्ही सांगितलं, मी मोठेपणाने मान्य केलं. बडगावची पाणी पुरवठा पीडीएन आम्ही करतोय, कॅनल आम्ही करतोय. बडगावचे आता ते बंधारे करायची जबाबदारी आम्ही घेतली आहे. गिरीश भाऊंनी सांगितलं की सगळे बंधारे आपल्याला करायचंय. ताई तुम्ही सांगा सगळ्यांना, आमची जबाबदारी. भडगावचे 7च्या 7 अण्णासाहेब तुम्ही ते बनवलेले. मी आता एक बॅरेजचा टेंडर काढतोय मार्च मध्ये. अरे अशी जबाबदारी घ्या, आम्ही मान्य करू. घेता का जबाबदारी?
अरे तुम्ही जबाबदारी घेत नाहीये. पद घेणं म्हणजे पदासोबत जबाबदारी मी कर्तव्य घेतली तर आम्हाला आनंद असेल. आज माझ्यावर सगळी लोक इकडून तिकडून येत आहेत. अजून तुम्हाला माहिती नाही, मी आज सांगून जातो, बाहेरच्या जिल्ह्यातली लोक इथे यायची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की माझा त्रास बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जास्त व्हायला लागलाय. मी कुठेही गेलो, मी पार्टीसाठी इमाने इतबारे काम करणारा माणूस आहे. नो सेटलमेंट पॉलिटिक्स कोणाशीच करत नाही. कमळ ज्याच्या हातात असेल, तुम्ही पाया सगळ्या माणसांना विचारा, हे तरी झोपत असतील मी यांच्यासाठी हातापाया पडतोय. ज्याच्या हातात कमळ कुठेही जाऊ द्या. मला आता काल परवा पुण्यालाही त्यांनी बोलवलं की तुम्ही ते पुण्याच्या बाजूला नगर परिषदेला या. मी जिथं जाईल तिथं भारतीय जनता पार्टीसाठी काम करेल. अरे ही आमची आई आहे, आईच्या जीवावर इथपर्यंत आम्ही आलो आहे. माझं आयुष्यातलं हेच तत्व आहे की भारतीय जनता पार्टीच्या या विचारांसोबत या लोकांनी आपल्याला मोठं केलं, त्यांच्या सोबत राहून काम करायचं. ही लोक विकासावर आता बोलत नाहीये, त्याच्यावर चर्चाच करत नाहीये. यांना जायचंय भडगावला, जिलबीकडे पाहतान भजी खाताय. असं कसं चालीन? मुद्देसूद बोला, काहीतरी सांगा. माझा एक साधा सवाल आहे, मी आरोप प्रत्यारोप करत नाहीये. ह्या प्रभागाची जबाबदारी अनेक वर्ष कोणी घेतली? हा प्रभाग कोणाचा होता? महेंद्र ताते एकदा बाजूला निवडून आले होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एखाद्या परिवाराला सहानुभूती असली पाहिजे. तीच सहानुभूतीचा प्रस्ताव माझा होता. मी निरोप पाठवला की हो, तुमचा अभिषेकला जर करायचं असेल तर बिनविरोध, काही अडचण नाही. अरे मग आमची तात्यांची बी सून आहे, टोनू मामा बी तिथं आहे. एक तुम्ही करा, एक आम्ही करा. त्याचा खाली फॉर्म भरून ठेवला. का? तात्यांचं राजकारण नव्हतं, महेंद्र तात्यांनी काहीच केलं नव्हतं. म्हणजे एकाच परिवाराला सहानुभूती हो असेल तर आमच्याही माणसाला मिळाली असती सहानुभूती. मामा खरंय की खोटं आहे? परंतु त्यांना तसं करायचं नव्हतं. न्याय द्यायचा असेल तर समसमान न्याय दिला पाहिजे. परंतु ते न करण्यामुळे त्यांनी अनेक लोकांनी अनेक तिथे सल्लेगार झाले. नगर परिषदेचा माझा साधा सवाल आहे, मान्य आहे उद्या तुम्ही नगरपालिका ते म्हणता की आता काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि पद्मजाताई या नगराध्यक्ष होणार आहे. आणि जबाबदारी कोण घेणार आहे? किशोरप्पा. मला सांगा, आरोप प्रत्यारोप म्हणून सांगत नाही, मला त्या परिवाराचा, त्या दुःखाचा कधीही राजकारण करायचं नाही. इथपर्यंत ठीक आहे. इथं बाजूला त्याचं घर राहिलेलं आहे. त्यांना आजवर तुम्ही कोणी पाहिलंय, भेटलंय? कोणी त्या नगराध्यक्ष असताना कोणी भेटलंय? कोणी भेटलंय? राजकारणातली ताई मावशी कोणी? त्यांचा नंबर कोणाकडे आहे? मग जर उद्या नगरपालिकेची जबाबदारी घ्यायची असेल, आता आप्पा म्हणतो की मी जबाबदारी घेतो, तुमचं इथलं गटर वॉटर मीटरचं काम असेल तर तुम्हाला पहिले पाचोरा जावं लागेल, किशोरप्पाची चिठ्ठी आणावं लागेल, मग ते इथं काम होईल. म्हणजे आता मला सांगा, कामं कशी व्हायची? इथं बाजूला ते असताना अरे सार्वजनिक जीवनात जगावं लागतं. मी सांगतो, बायको म्हणून कौतुक सांगत नाही. प्रतिभा चव्हाण आज चाळीसगाव शहरातलं कुठलं घर नसेल, महिला नसेल, तिथपर्यंत ती पोहोचली नसेल. ताई, हिला ओळखता का तुम्ही? ओळखता ना? मागची लोक ओळखता का या बाईला? प्रश्न असा आहे की आता ह्या लोकांना भावनेचा आधार घेऊन या शहराला विकासापासून लांब ठेवायचं आहे. ठराविक काही लोकांना राजकारण करायचं आहे. त्यातले काही भाट आहेत, त्यांचा तो व्यवसाय आहे. ते काहीतरी म्हणत होते. आता मी त्यांचा तर हिसाब नंतर आपण करूच. त्याच काही लोकांनी स्वर्गीय राजूदादांना आत्म्याला त्रास दिला, अशा त्या पद्धतीने वागले आणि ते म्हणते माझा राजूदादा, माझा राजूदादा. अरे तुम्हीच त्रास दिला त्या माणसाला, दिला की नाही भाऊ? भाऊ तुम्ही सोबत होते ना? रामचंद्र भाऊ तुम्ही होते की नाही सोबत? कोण त्रास द्यायचं? अरे तुम्ही त्या नेत्याचा फोटो काढून टाकला. कायम मुंबईच्या बैठकींना सांगायचे की हे घराच्या बाहेर निघत नाही, हे लोकांमध्ये राहत नाही, यांना आता अडचणी आहेत, यांच्या शरीराच्या अडचणी आहेत, नेतृत्व काम करत नाही. परत परत नेत्याला तुम्हीच सांगलं.
तुम्हीच सांगितलं आणि हा पठ्ठे आला याने पाहिलं की इथली दुकानं आता बंद व्हायची वेळ आली आहे म्हणून ते उभाटाला जागा सोडली। अरे तुम्हीच त्या माणसाला शेवटच्या टप्प्यात मरण यातना दिल्यात आणि तुम्ही आता मगरमच्छ आसू रडताय। 2001 ला शशीभाऊ तुम्ही सगळ्यात पहिले एक गट तयार केला आणि या परिवाराच्या विरुद्ध गेलात। हे सगळी चाळीसगावकर जनता साक्षीदार आहे। तुम्ही चित्रसेन दादांच्या आईंच्या मागे त्यावेळेस राष्ट्रवादीचं तिकीट आणलं, खरंय की खोटं आहे? आणि यांना आता हे सगळं लक्षात येतंय भावांनो यांचा त्या परिवारामध्ये जीव नाहीये, त्यांच्या दुःखाशी काही देणं घेणं नाहीये। त्या परिवाराच्या संवेदना अडचणी आम्हालाही कळत आहेत, परंतु यांची राजकीय दुकानं बंद होतील या भीतीपोटी त्यांचा ते आधार घेऊन यांची राजकीय दुकाने चालू करण्यासाठी हे पुढे त्यांना करतायत। आणि तुम्हाला ही वेळ आली आहे, येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देत असताना कुठल्याही भावनेला अफवांना बळी पडण्याचं कारण नाहीये। यांना माझं कधी खुलं आव्हान आहे, किशोरप्पा तुम्ही उन्मेष पाटील अरे या समोरासमोर मंगेश चव्हाण यायला तयार आहे आणि 10,000 लोकांना सांगतो जोडा चपले आणा। जर मंगेश चव्हाण दोषी असेल त्याला जोड्याने बडवा आणि हे भडवे जर दोषी असतील तर यांना जोड्याने बडवा, होऊन जाऊ द्या। अरे मंगेश चव्हाणच्या नादी काय लागता तुम्ही? त्याने आयुष्यात संघर्ष पाहिलाय, बापदादाचं काही नव्हतं। 25च्या वयापासून त्याने ग्रामपंचायतीपासून संघर्ष केला, अनेक प्रस्थापितांशी संघर्ष घेतलाय। तुझ्या राजकीय जीवनात आप्पा म्हटला की तो त्याचा पिशवी उचलायचा। अरे कोणालाही विचार, त्या उन्मेष पाटीलला मी फिरवलंय, त्याच्याकडे गाडी नसायची, तो माझ्या गाडीत फिरायचा, डिझेल मी टाकायचो, ह्या सगळ्या जनतेने साक्षीदार पाहिलंय। त्याच्या विधानसभेला 1 रुपया त्याच्या जवळ नव्हता, लोकांकडे आम्ही भीक मागितली। 100 मित्र माझे साक्षीदार आहे, अमित पाटील नावाचा मित्र आहे, त्याने त्याच्या बापाची एफडी मोडली। असे माझे 50 मित्र आले, पुढे सरसावले, तेव्हा तू आमदार झाला आणि सगळ्या मित्रांना विसरला म्हणून तुला आम्ही हे भोगायला लावलं। तुझ्या मित्रांना त्रास दिला म्हणून तुला तुझी आमदारकी आम्ही काढली, हे तुला आज मी सांगतोय। अरे मैत्रीत तू खंजीर खुपसला, आम्ही कधी आयुष्यात मैत्रीत खंजीर खुपसला नाही। तुला मोठ्या भावाप्रमाणे प्रेम दिलं होतं, तुला अनेक कार्यकर्त्यांनी जोपासलं होतं, तुला एकाही कार्यकर्त्याची किदर आली नाही म्हणून तुझी आज वाऱ्यावर वरात चालली आहे। एक कार्यकर्ता तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, याचं कारण हे आहे। वस्तुस्थितीला आणि मनाला कधीतरी विचार। आम्ही बोलत नाही याचा अर्थ असं नाहीये। आमच्या काही लोकांना म्हटले, रामचंद्र भाऊ असेल, भूषण दादा असेल, DR दादा असेल, बरेच लोक आमच्या सोबत आली, मामा तुम्ही आले मला बरं वाटलं। अरे अनेक लोक आहेत, साधनाताई सगळीच लोक आहे, अलकाताई आहेत, हे आमचा अजून एक छोटा रिचार्ज आहे धनंजय। मी तुम्हाला सांगतो, अरे ह्या लोकांना तुम्ही काय काय बोललात, तुम्ही म्हटले की हे सोडून गेले, का सोडून गेले कधीतरी मनाला विचारा। अरे त्या रामचंद्र भाऊने 25-30 वर्ष सेवा केली, अरे रामासारखा लक्ष्मणासारखा सोबत राहिला, काय मिळालं? काय पदरात मिळालं? काय दिलं? अरे एक पद दिलं पण रात्रंदिवस सोबत राहिला, त्याचं काही कॅलिबर नव्हतं का? दिलीप दादांचं काही सार्वजनिक जीवनात काम नव्हतं का? म्हणजे ज्या लोकांना पद दिली ती आमच्या जीवावर दिली। अरे अशी म्हणणारी माणसं आयुष्यात कधीच मोठं होऊ शकत नाही। उलट या जनतेच्या जीवावर तुम्हाला जे मिळालं त्याचं तुम्ही काय दिलं याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे होतं। ते प्रमोद बापू काहीतरी त्याच्याकडे माझ्या मते मागचा जमान्यात हा भाटच असेल, 100% मी तुम्हाला सांगतो। याचं फक्त तुम्ही बघा, आणि हा आयुष्यात कोणाचंच कल्याण करू शकत नाही। हा जहाज बुडा या माणूस आहे, हा ज्या जहाजात पडला बसला ती जहाज कोणीच वाचवू शकत। तुम्ही बघा 3 तारखेला, आणि मला काही लोकांनी सांगितलं की ह्या लोकांना तुम्ही का घेत नाही। मी म्हटलं ठरवून या लोकांना मी टिवडेच ठेवलंय। तुम्हाला खरं सांगतो, स्वर्गीय पंडित अण्णा वारले बिचारे, ते मला एक वाक्य सांगायचे, अण्णा 5-7 लोकांची नावं सांगायची, हे जहाज बुडा आहेत म्हटले। 5-7 लोकांची नावं सांगायची। मी म्हटलं ही 5-7 लोक मी कायम लक्षात ठेवलीत। ही जहाज बुडाय माणसांना तिकडेच्या जहाजात राहून द्या, आपलं जहाज जे चाललंय ह्या लोकांच्या गोरगरीब जनतेच्या हवेवर चालू द्या। ही जहाज बुडाय तिकडेच राहू द्या। आणि या 3 तारखेला ही जी लोक दिशाभूल करताय यांचं जहाज बुडवायचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे। आणि आपल्याला या का विकासाच्या याच्यावर स्वार होऊन पुढे जायचंय।
पुन्हा सर्व मायबाप जनतेला विनंती करतो, ही कुठली भावनिक साध नाही, यामागे कुठला स्वार्थ नाही, कुठलं मतलब नाही. मी तुम्हाला सांगतो, मला ज्यांनी ज्यांनी जवळून पाहिलं असेल त्यांना तुम्ही विचारा, आयुष्यात काहीतरी तत्व घेऊन मी राजकारण करतो. हे माझ्यावर आरोप करतात, आता आरोप करायला लागले. तुम्ही आमदार खासदार होते तेव्हा का नाही केले? मी किशोरप्पा तुम्हाला बोललो नाही? तुम्ही म्हटले एकदा काहीतरी व्हिडिओ पाठवला. मंगेश चव्हाणने तुम्हाला कधीही आजवर राजकारणात मदत मागितली नाही. वयाने छोटा असेल पण कर्म तुम्हाला सांगतो, चार चारदा तुम्ही सांगितलं मंगेश दादा तुम्हाला मला मदत करायला लागेल. या मंगेश चव्हाणने छोटा असून तुम्हाला मदत केली आहे, तुमची मदत कधी घेतली नाहीये. मैत्रीत मी हे बोलणार नव्हतो, अरे बोलायचंही नसतं, परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही एक नेता होऊ शकता पण एक मित्र होऊ शकत नाही, याचं दुःख कायम असणार आहे. मी पक्षाचं काम करतोय आणि तुम्ही तुमच्याच पक्षाच्या इथं विरुद्ध फक्त का? या सगळ्या लोकांना मंगेश चव्हाणला थांबवायचं आहे. त्यांना कळतंय ह्या जिल्ह्याचं चित्र उद्या जर बदलवायची ताकद जर कोणामध्ये असेल तर ह्याच पोरामध्ये आहे. या चाळीसगावचं आज जिल्ह्याचं स्वरूप बदलतंय. लोक त्यांना मतदारसंघात शेण घालायची वेळ आली आहे. ताई खरंय की नाही? अरे आप्पा ते पहा चाळीसगावला काय चाललंय, यांना उत्तर देता येत नाहीये. शेतकरी प्रश्न विचारताय, आप्पा चाळीसगावला पैसे भेटलेत, आपलं काही होत नाहीये. तिथल्या ग्रामपंचायती ठराव करताय, लोक डोक्यावर धरताय. मला असं वाटतं की लोक डोक्यावर हे मला घेत नाही, त्या कामाला घेत आहे आणि हे काम करण्याची ऊर्जा मला तुमच्या आशीर्वादांमधून मिळत असते. या शहरासाठी आपण आज नाही तर उद्या कायमच काम करू. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही आता पुन्हा एकदा ताकदीने लागा. हे सगळे एक झालेत. माझ्यासोबत नेते मंडळी जरा कमी आहे, अण्णांचा आशीर्वाद आहे, साहेबांचा, घोडे साहेब आहेत, ही सगळी मंडळी आहेत, पण वयामानाने त्यांना मर्यादा आहेत. तरी ते माझ्यासाठी इथे येतात, जातात, आशीर्वाद देतात. आपल्यातल्या काही मंडळींचे समज गैरसमज थोडे, आबा तुम्ही सगळीच लोक तात्या, आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकजूट करून एकत्र यावं लागणार आहे. ही सगळी गिधाडांची गांग तयार झाली आहे. आणि हे पुढे तुम्ही पाहिलं, मी एक रस्ता केला रात्रीतून, तुम्ही पाहिलं असेल. म्हणे रस्ता कसा झाला रात्रीतून गेले, म्हणे गुन्हा दाखल करा. हा रस्ता कोणी केला? अरे बाबा रोज लोक जात होते, लोक पडत होते, कोणीतरी केला, गरीब काळजी वाटली. तो मी नाही केला, मी नाही केला, केला कोणीतरी, वाटलं कोणीतरी मसिया आला आणि त्याला वाटलं की अरे हा रस्त्यावर लोक वावरताय. अशी तिळपापड झाली त्यांची. सगळे नगरपालिकेत गेले, सगळा प्रचार बंद. म्हणजे हा रस्ताच कसा केला? मी तुम्हाला सांगतो, तो रस्ता मी केला नाही. शपथ. मग त्यांना कळालं तिथे एक मुतारी होती. मी तुम्हाला सांगतो ती मुतारी पूर्ण खराब झाली होती. लोक तिथं बाहेरच तिचा वापर करायचे. अरे 8वी 9वी 10वीच्या मुलं शाळेत न जायचे. तिथल्या महिला कोणी आल्या आहेत का इथं? एखाद दोन महिला त्या परिसरातल्या वार्डातले लोक आहेत का ती मुतारी तोडली त्या लोकांनी? ती कोणी तोडली मला माहिती नाही, पण तुटली ती मुतारी. आपलं काम अर्धी देवाचं माझं कनेक्शन आहे. त्या उन्मेष पाटीलला हेच माहित नाही, तो पांडुरंगाचा भक्त म्हणतो ना, अरे ते पांडुरंग माझ्या पथ्यावर कोणतीही गोष्ट पाडून टाकतं. एकच मी म्हणायचो, तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. एक पाण्याचं पॅरामीटर्स येत नव्हतं. मामा तुम्ही त्या दिवशी आपण बोललोच वाटतं. मला अधिकारी म्हटले की हे सगळं नुकसान भरपाईच्या क्रायटेरियामध्ये साहेब इतका पाऊस कमी पडतोय, हा जर पडला तर आपल्याला 100% आपण बसू शकतो. आणि तेवढाच पाऊस पडला, तेवढाच शेवटचा. पुऱ्या तालुक्यात दणदणाट पैसे आलेत. ते म्हटले दिवाळीला पैसे, त्यांना वाटलं कशाला दिवाळीला येतील. 18 तारखेला GRN संध्याकाळी पैसे जमा, म्हणे सत्कार करेल. आता ते सत्काराची ती मला त्यांचे काही कौतुक नाही. अशा घटना घडतात की देवालाच काळजी असते. तिथे एक मुतारी होती, त्या तिथं अगदी बाहेर गल्लीतनं सगळे लोक पाहायचे. त्या महिला इतक्या वैतागल्या, त्या 2-3दा माझ्या घरी आल्या. त्या नगरसेवकाकडे गेल्या. इथला नगरसेवक 2 नंबरचे धंदे करतो, तुम्हाला माहिती आहे, टँगो चार्ली छोटा. आता ते म्हणतात की यांची माणसं, अरे आमची माणसं पहा, एक माणसाचा वारसा आहे. हा माणूस पहा, संघर्षातनं पाव विकायचा, गरिबीतनं आलाय, पुढे आलाय. प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतो, इथं बसलेला करणदादा इथं असेल, आमचा नयन असेल, नितीन पाटील असतील, आमच्या स्वातीताई असतील, आमचा
अमोलदादा असेल, सगळी माणसं तुम्ही पहा, या माणसावर कुठले आरोप नाही. इथं प्रशांत कुमावत बसलेत, आमचा बाबा बसलाय, आमचा संभा आप्पा बसलाय, प्रभाकर भोला तर देवानेच परत पाठवलंय, तो जाता जात जाऊन परत येऊन गेला. भाऊ खरंय की नाही? देवालाच काळजी. प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतो, इथं बसलेला हर्षल असेल, गौतम जाधव असतील, 36चे 36 उमेदवार पहा. आता यांनी माणसं कशी घेतली? 3 जणांचे कसले धंदे आहेत? आकड्याचे, सट्ट्याचे धंदे. या वार्डातला उमेदवार, माझ्या मते बाजूचा वार्डातला उमेदवार सट्टेवालाच आहे. तो लोकांना दम देतोय. बेट्या तू दम देऊ राहिला, तुला 3 तारखेनंतर दाखवतो दम कसा असतो. तू मंगेश दादाचा दम अजून पाहिलेला नाहीये. तुला मागे चक्की पिसिंग झालंय 1.5-2 वर्ष, 2-3 वर्ष जेलमध्ये होता. जर माझ्या एखाद्या माणसाला जर नुसतं आरेला कार्य जरी केलं, व्याजासकट त्याचा हिशोब करीन मी. तुम्हाला आज सांगून चाललो, मी कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण आमच्या कार्यकर्त्याच्या कोणी भानगडीत पडला त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही काही गांडू बिंडूची औलाद नाही आहे. राजकारणात आम्ही सभ्यपणाने वागतो, आम्ही काही बोलत नाही. आमची माणसं सोजवळ आहेत, महिला आमच्या सोजवळ आहेत, गरीब माणसं आहेत. नको प्रेमाने माणसं जिंकू, पण दादागिरीची भाषा चालणार नाही. चांगल्या चांगल्या मुक्ताईनगरवाल्यांपासून चांगल्या चांगल्या जागरांना थप्पीला लावलंय. कधी कोणाला घाबरायची कधी गरज पडली नाहीये. अरे त्याचं कारण असं आहे, स्वतःला माहिती आहे मी काय आहे, आयुष्यात कोणाचं वाईट केलं नाही. आणि ज्याचं वाईट करायचं असेल त्याला तोंडावर सांगितलं असेल की तुझं माझं जमणार नाही. ह्या उन्मेष पाटीलला मीच सांगितलं होतं की तुझ्या आयुष्याची आता उलटी गिनती चालू कर. त्याच्या सावलीत पक्षात जरी होता, त्याच्या सावलीत कधी उभा राहिलो नाही. विधानसभेला घोडे सर मला सांगायचे की जाऊ द्या, तुम्ही आमदार होताय, पडून जाल थोड्यांसाठी. त्याच्या हातापाया पडून घ्या, आमदार झाले की मग त्याचा कांड करा. साहेब बोलले की नाही? देवा शपथ, त्यांनी मला तर प्रस्ताव वेगळाच दिला होता. ते मला 2014लाच म्हटले, हा एकदम कलाकार माणूस आहे, हा आपल्याला होणार नाही. 2014लाच तुम्ही होता का? मी म्हटलं साहेब ती वेळ नाहीये. वेळ आली. तुम्ही पहा 19ला राजूभाऊ, तुम्ही सगळी सिनियर मंडळी माझ्याकडे आले. मी काय सांगायचो, मी पुऱ्या जनतेच्या पाया पडेल, पण या माणसाचे उपकार घ्यायचे नाहीत. नाही तर तो आज काय म्हटला असता, माझ्यामुळे आमदार झाला. अरे बाबा, मी यांच्यामुळे आमदार झालो, तुझा काही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीमुळे मी आमदार झालो आणि आज लोकांची सेवा करतोय, कामं करतोय आणि या शहराचं चित्र बदलतोय. या शहरातल्या 50%, 70% माणसं, 80% माणसं कामावर आज खुश झाली आहे. रस्त्याने गेला, तोंड लपवावं लागतं. लोक सांगतात, अरे हाच तो उन्मेष पाटील, हा नोकऱ्यांकडनं पैसे घेतलं, हाच तो उन्मेष पाटील जो बँकांना फसवतो, हाच तो उन्मेष पाटील ज्याने अनेक लोकांना आश्वासन दिली पूर्ण केले नाही, सरपंच भेटला, हाच तो उन्मेष पाटील, हा भडवेगिरी करणारा उन्मेष पाटील. ही जनता तुम्हाला ज्यावेळेस सांगायला लागली तेव्हा तुम्हाला कुठेच नाक नाही राहिलं, म्हणून तुम्हाला आज माझ्यावर आरोप करायला लागताय. कधी या, कुठेही या, इलाका तुमचा, धमाका आमचा. कुठेही या, नाही आला तर रमणानाचा भैया कधी स्वतःला सांगणार नाही. अरे कधी या, कधी घाबरलो नाही का? जीवनात तत्व पाळतो. कधी मी वार करताना मागून करत नाही. मी आज सांगतो, स्मिता ताईला सांगितलं, ताई तुझ्या मागे भावासारखा उभा राहील. त्या ताईला कधीच सोडलं नाही. आणि ताई आज दुसऱ्यांदा सांगतो, वेळ आली, माझी दुकान बंद झाली चालेल, पण ताई तुझ्यासाठी मी खरंच सख्या भावासारखा उभा राहील. त्या आप्पाचा हिशोब कसा चुकता करीन ना. आप्पा, आजचं माझं वाक्य लक्षात ठेव. मंगेश चव्हाण तुला स्वप्नात सुद्धा उद्यापासून दिसायला लागेल. अरे माझं काय होतं, माझं आयुष्यात कधी स्वप्न बी नव्हतं. मी कधी आमदार होईल, दुसऱ्यांदा होईल, दूध संघ चेअरमन, बायकोला परत नाही, अरे काही नाही. पण असल्या प्रवृत्ती ज्या असतील त्या प्रवृत्ती जर फक्त विरोधाला विरोध आणि चांगुलपणाला जर विरोध करत असतील, यांचा हिशोब देखील करावा लागेल. यासाठी तुमचे आशीर्वाद मला लागणार आहे. हे मला एकट्याला शक्य नाहीये, तुमची साथ मला लागणार आहे. या असल्या प्रवृत्ती ज्या समाजाला घातक आहे ह्या वेळीच ठेचला पाहिजे. पाचोऱ्यामध्ये आता ठीक आहे, नगरपालिकेचं वातावरण त्यांना माहिती आहे, माल जोरात आहे म्हणून धकून जाईल असं त्यांना वाटतंय.
अरे पण ही जनता आहे, ही रात्रीत काय करून टाकेल सांगता येत नाही. जरा पाचोरामध्ये 2-2, 4-4 फोन फिरवा, काही माणसं असतील तिथं चालू करा, नसेल तर थोड्या गाड्या काढून जरा जाऊन या, जा जरा तिकडे पाहावं लागेल. पस जिप्पा अजून विधानसभा आहे, प्रत्येक गावागावात माझं डोकं मग असं आहे की अण्णासाहेब जरा तुमची मदत लागेल, तुमचं नेटवर्क तिकडे आहे पहिलं. अरे आम्ही पक्ष निष्ठा पाळतो, तिथे युती नाही म्हणून आम्ही लढतोय. गुलाबभाऊंसोबत आम्ही प्रेम केलं, सोबत आहे. अमोल दादा सोबत आहे. अरे जिथं आहे तिथं आहे ना. तुमची काय, तुमचा पक्ष कोणता, युती कुठे, प्रचार कोणाचा, नगराध्यक्ष कोणाची, जबाबदारी चौथ्याची, कोणाची म्हैसन कोणाला जोड बैस, म्हणजे आपलं जाय थोडं नाजून यांनी झाडं घोडं म्हणे, अशी परिस्थिती यांची. अरे भाऊ तुमचं तुमचं सांभाळा. मी तुम्हाला आज पुन्हा सांगतो, दिवस थोडेच राहिले, वेळ खूप झालाय, आपल्याला गांभीर्याने घ्यावं लागेल. ही सगळी टोळी एकत्र येत आहे, ही सगळी कोल्हे कोळी माझ्या आजूभोवती येते. तुमचं कवच प्रेमाचं आणि मतरूपी या सगळ्या 24च्या 24, 36च्या 36 लोकांना लागणार आहे. आणि यासाठी तुम्ही आता ह्या येणाऱ्या 2, 3, 4 दिवसात 2 तारखेपर्यंत संध्याकाळी मतपेट्या बंद होईस्तोवर माझी सर्व मायबाप जनतेला, या परिसरातील लोकांना आहे, इथं निलेश महाराज असतील, निलेश महाराज मान्य आहे, तुम्हाला तिकीट द्यायचं होतं परंतु माझी अपरिहार्यता झाली. आम्ही तुम्हाला आज नाही तर उद्या न्याय देऊ. पदावर नसला तरी चालेल, पण पदावरच्या माणसापेक्षा तुमचा सन्मान मी कायम जास्त करेल. इथली बरीच आमची काही माणसं आहे, आमचा आज एक सहकारी आहे सागर जोडके, तो आज आम्हाला इथं पाठिंबा देतोय, तो उमेदवार आहे. आमच्या ताई प्रवेश करताय, अजून आमचे जाधव म्हणून मित्र आहेत ते आलेत का, बरेच लोकांचे प्रवेश आहे. गिरीश भाऊंची उद्या सभा लागेल किंवा परवा, त्या सभेला आपण ते प्रवेश करू. पुन्हा तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. इतका उशिरापर्यंत तुम्ही थांबलात. आता बरोबर 10 वाजायला 1 मिनिट बाकी आहे, मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.